हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच रिसेंट पार पडलेला आयफा अवॉर्ड 2024 यावरती एक्झामला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण आज बघणार आहोत. आयफाबद्दल आपण थोडक्यात माहिती आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न बघूयात. आयफा म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकॅडमी पुरस्कार, यालाच इंग्लिशमध्ये याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड. हे भारत देशामधील चित्रपट पुरस्कार आहेत आणि हे पुरस्कार दरवर्षी बॉलिवूडमधील कला व तांत्रिक गुणवत्तेसाठी बहाल केले जातात, म्हणजेच दिले जातात. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकॅडमी पुरस्कार यालाच आयफा म्हणून ओळखलं जातं आणि हा हिंदी चित्रपटांसाठी वार्षिक पुरस्कार सोहळा आहे. आता यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक पहिला, आयफा पुरस्कार कधी सुरू झाले? तर हे आयफा पुरस्कार ही 2000 साली चालू झाले. या 2000 पासून यांची सुरुवात झालेली आहे. क्वेश्चन नंबर 2, आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा आयफा पुरस्कार 2024 हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा विदू विनोद चोप्रा यांना मिळाला आहे आणि 12th फेल या चित्रपटासाठी हा आहे. क्वेश्चन नंबर 3, 2024 मध्ये आयफा पुरस्काराची कोणती आवृत्ती जाहीर करण्यात आली होती? तर ही 2024 मध्ये 24वी आयफा पुरस्काराची आवृत्ती ही जाहीर करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 4, आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा आयफा पुरस्कार 2024चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळालेला आहे आणि तो चित्रपट जवान या चित्रपटासाठी हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 5, आयफा पुरस्कार 2024 समारंभ कोठे आयोजित करण्यात आला होता? तर हा आयफा पुरस्कार 2024 हा अबुधाबी म्हणजेच UAE येथे आयोजित करण्यात आला होता. क्वेश्चन नंबर 6, आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर ॲनिमल या चित्रपटाला हा आयफा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे आणि याचे दिग्दर्शक आहेत संदीप रेड्डी वंगा यांनी हा चित्रपट केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7, आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा राणी मुखर्जी यांना मिळालेला आहे आणि तो कोणत्या चित्रपटासाठी? तर मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8, आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर अनिल कपूर यांना हा आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे आणि चित्रपट ॲनिमल या चित्रपटासाठी हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9, आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर शबाना आझमी यांना आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा कोणत्या चित्रपटासाठी आहे याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार कोणाला मिळाला? तर भूपेंद्र बब्बल यांना हा सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार मिळालेला आहे आणि ते गाणं कोणत्या गाण्यासाठी आहे? तर अर्जंट व्हॅली या ॲनिमल चित्रपटामधलं हे गाणं आहे, त्याच्यासाठी हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणाला पुरस्कार मिळाला आहे? तर जयंतीलाल गडा आणि हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी आयफा 2024 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. बेस्ट ॲक्टर इन निगेटिव्ह रोल हा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे?
तर बॉबी देओल यांना बेस्ट ॲक्टर इन निगेटिव्ह रोल हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. आणि तो चित्रपट कोणता, तर ॲनिमल या चित्रपटासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आयफा अवॉर्ड 2024 यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. तसेच अजून काही माहिती बघूयात. तर हा पुरस्कार सोहळा हा किती दिवस आणि कोणत्या तारखेला झाला होता, तर 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर हे असे 3 दिवस हा पुरस्कार सोहळा हा आयोजित करण्यात आला होता. आणि अबुधाबीमधील इतिहाद अरेना या ठिकाणी हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा पार पडला होता. आणि यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध कारणांमुळे हा खास ठरला, कारण यावेळी 5 विविध इंडस्ट्रीमधील कलाकार हे एकत्र आले होते. म्हणून हा आयफा 2024 हा खास ठरलेला आहे हा पुरस्कार सोहळा. अशा प्रकारे विविध परीक्षांमध्ये या आयफा अवॉर्डवरती नेहमीच प्रश्न विचारले जातात. तर हा आयफा अवॉर्ड 2024 मध्ये हे सर्व प्रश्न लक्षात ठेवायचे, याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.